जालना जिल्ह्यात मागील 3 दिवसापासून संततधार पाऊस सुरू आहे. या पावसामुळे काही भागात शेतकऱ्यांना जरी पिकांना जीवदान मिळालं असलं तर काही भागात मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांच्या शेती पिकांचं नुकसान होत असल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे. आपण आलेलो आहे जालना जिल्ह्यातील बदनापूर या तालुक्यामध्ये. या भागात बघा शेतांना कसं तलावाचं स्वरूप आलेलं आपल्याला पाहायला मिळत आहे. या ठिकाणी या शेतकऱ्यांनी कपाशी पेरली होती. अक्षरशः गुडघ्या इतक्या पाण्यामध्ये ही कपाशी डुबली असल्याचे आपल्याला दृश्यांच्या माध्यमातून पाहायला मिळत आहे. आपण याच शेतकऱ्यांशी आता संवाद साधणार आहेत. भाऊ मला सांगा काय परिस्थिती आहे पावसाची? गेल्या 3-4 दिवसापासून लगातार पाऊस चालू असल्यामुळे शेतकऱ्यांची जो लागवड झाली त्या लागवडीसाठी शेतकऱ्याला जो खर्च लागला 80-90 हजार रुपये, त्या शेतकऱ्याचा पुरा खर्च हा पाण्यामध्ये गेलेला आहे. कारण की हे बघा तुम्ही, सरकीचे झाडं 2-2, 3-3 फुटाचे झाले, त्याच्या बाकी तिथून पुढे पाणी पावसामुळे ते झाडे त्याची वाढच होत नाही आणि काय नाही. त्याच्यामुळे या ज्या झाडाला बोंड लागायचे ते बोंड लागणार नाही, काय नाही. त्याच्यामुळे शेतकऱ्याचं पुरं नुकसान झालेलं आहे. त्यामुळे सरकारला माझी एकच विनंती आहे की सरकारने लवकरात लवकर या मालाची भरपाई द्यावी. आणि किती कपाशी लावली होती आणि आता ही परिस्थिती तुमच्या गावात परिसरात कशी आहे पावसाची आता? हे सगळे तर 3-4 दिवसा पाऊस चालू असल्यामुळे सगळ्या शेतकऱ्याच्याच असं आहे. कारण की ज्याने त्या लगातार पाऊस चालू असल्यामुळे पुऱ्या शेतामध्ये पाणी गुडघे इतक्याला पाणी असल्यामुळे पुरे शेतकऱ्याचे माल पाण्यामध्ये गेलेले आहे. आपल्यासोबत काही तरुण शेतकरी आहेत, आपण त्यांच्याकडनं जाणून घेऊयात की भाऊ मला सांगा किती पाऊस झालाय आणि कसं म्हणजे पाऊस हा भरपूर प्रमाणात पडलेला आहे. तर काही जे टेकाडावर शेती सरकी आहे ती राहिली, काही सोयाबीन राहिली, बाकीचं होत पर्यंत बऱ्याच प्रमाणामध्ये शेतकऱ्याचं नुकसान झालेलं आहे. की सरकी ही भरपूर प्रमाणात पाण्यात गेली, सोयाबीन ही पाण्यात गेली, मूग आहे, तशी अशी भरपूर आणखी पिकं लागवड करतात शेतकरी सरकी सोबत. तर नुकसान झालेलं आहे शेतकऱ्यासाठी. सरकारनं थोडस हात ढिल्ला सोडावा, कर्जमाफी करावी, पिकाला अनुदान द्यावं. आता पंचनामे पण करणं गरजेचं आहे, पण काय आहे शेतकऱ्याकडे सर्वजण दुर्लक्ष करतात. त्यामुळं शेतकऱ्याकडे कोणी बघत नसल्यामुळे शेतकरी आत्महत्या पण करतो. आता ही पाऊस पडला, खूप पडला, पाऊस जितका पाहिजे तितका पडत नाही, जसा लागला तसा पडत नाही. ते तर काही आपल्या हातात नाही, ते निसर्गाचा नियमच आहे. ते पडला तर खूपच पडत नाही तर काहीच पडणार नाही. पण जर होता प्रमाण जर कमी पडला असतं कधी हे जे नुकसान होणार होतं हे झालं नसतं शेतकऱ्याचा. आणि त्या पहिल्याच एक तर शेतकऱ्याला जर कोणत्याही मालाला भाव नाही. सोयाबीन चालली 4,000, कापूस चालला 6,000. जितका तर खर्च लागतो मजूर हे बघितलं का तिथं खर्च होतो भरपूर आणि आपलं जे उत्पन्न होतं ते होतं कमी. म्हणजे लागवड लावलेले पैसे पण वसूल होत नाही. बघायचं जर झालं का तिथं खूप सारे इकडं व्यापारी आहे, ते शेतकऱ्याला लुटतात. निसर्ग शेतकऱ्यालाच मारतो, सरकार शेतकऱ्यालाच मारते. म्हणजे मार खाण्याचं झालं तर शेतकरीच मार खाणार. म्हणजे जे जगाचा पोशिंदा आहे तोच मार खाऊ राहिला. किंवा जगाचा पोशिंदा जर चांगला धडधाकट जर राहिला कधी तर समोर तो उत्पन्न बी चांगलं करीन, समोरच्या आणखीन त्याच्या मालामध्ये तो प्रगती करेन. पण सारखं याच नुकसान व्हायला लागलं कधी तर मग काय करणार आहे? शेतकऱ्याचं मरण एवढं याच्यामध्ये. त्याच्यामुळे आता सरकार हे आपलं शासनाने यावं, पंचनामे करावे आणि नुकसान भरपाई द्यावी, हीच विनंती सरकार. या व्यथा शेतकऱ्यांच्या होत्या. आपल्यासोबत आणखी काही शेतकरी आहेत. काय सांगाल भाऊ, काय वाटतं, काय अपेक्षा आहे सरकारकडनं? साहेब, गेल्या 2-3 दिवसापासून सारखा सलग पाऊस चालू असल्यामुळं जे सर्वत्र नुकसान झालं आणि जगाचा पोशिंदा जो शेतकरी आहे, त्याला आज खरोखर आदराची गरज आहे. आणि अपेक्षा एवढी आहे की निसर्गाने जो परीक्षा घेतोय ती सरकारने नाही घ्यावी. लवकरात लवकर त्यांनी काय करा, कर्जमाफी करा आणि पीक विमे जाहीर करावे. आणि जे आमची आजची नुकसान झालेली आहे, खरं तर हे आमच्यासाठी खूप मोठे नुकसान आहे. यात खरोखरच जे सरकार आहे हे सरकारनं अगदी मन लावून शेतकऱ्याची फक्त एकदाच आशा बघावी. कारण शेतकरी हा आज जगाचा पोशिंदा आहे आणि आज खरोखर शेतकऱ्यालाच आदराची गरज आहे. तरी सरकारला एवढी विनंती आहे की गेल्या तुम्ही ही जी परिस्थिती पाहता, ही परिस्थिती पाहायला अक्षरशः तुम्हाला सुद्धा रडू येईल. त्यामुळे कळकळीची सरकारला परत एकदा विनंती आहे की त्यांनी लवकरात लवकर कर्जमाफी करावी आणि पीक विमे अनुदान जाहीर करावे. कुठल्या कुठल्या शेती पिकांचं नुकसान तुमच्या परिसरात झाले? आता सरकी झाली, कपाशी, सोयाबीन, मूग आहे, म्हणजे हे रब्बी हंगामात सर्वच नुकसान झालेलं आहे. तुम्ही बघाल आज तालुक्यात तुम्ही कोणत्याही शहरात जा, राहिला विषय मात्र शिवारात, तुम्ही जे शिवारात बघता हीच परिस्थिती तालुक्यात प्रत्येक ठिकाणी प्रत्येक शेतकरी झालेली आहे. पण शेतकरी ना कोणाला सांगू शकत आहे, ना बोलू शकत आहे, ना कोणाला टाइमच नाही ना शेतकऱ्याकडे बघायला. शेतकऱ्याकडे बघायला कोणाला टाइमच नाही. सरकारच्या यात व्यस्त आहे, बाकी ज्याच्या कामामध्ये शेतकऱ्याकडे बघेल कोण?
कृषी मंत्र्याला काय सांगू इच्छिता? कृषी मंत्र्याला एवढं सांगू इच्छितो की रम्मी वगैरे काही खेळू नका. रम्मी खेळायसाठी तुम्ही तुमचा टाइम पाहून खेळा, पण आम्हा शेतकऱ्याकडे लक्ष द्या ही काळजीपूर्वक त्यांना विनंती आहे. कारण शेतकरी तुम्ही चालले रम्मी खेळायला आणि शेतकरी चालला आत्महत्या करायला. त्यामुळे कृषी मंत्र्याला हात जोडून विनंती आहे की बाबा साहेब, तुम्ही काय खेळता ते जुगार तुम्ही तुमच्या हिशोबानं पहिली गोष्ट तर खेळूच नका. कारण तुम्हाला महाराष्ट्राने ज्या पदावर बसवलेलं आहे त्या हिशोबानं तर तुम्ही तसं तर नाही काय हे वागायला पाहिजे. पण तरी भलेही तुमच्याकडून चुकी झाली, परत तुम्हाला कळकळीची विनंती आहे की तुम्ही खरोखर कृषी मंत्री या साह्याने की तुम्ही शेतकऱ्याकडे लक्ष द्या आणि शेतकऱ्याला आज आधाराची गरज आहे तर तेवढा तुम्ही आधार द्या. एवढी सरकारला कळकळीची विनंती आहे. नक्कीच आपण आणखी परत एका शेतकऱ्याकडे जाऊया की तुम्ही मगाशी म्हटलेत की कृषी मंत्र्याकडून बऱ्याच अपेक्षा तुम्हाला आहेत. काय काय अपेक्षा आहे? आता हे नुकसान झालं तुमच्या परिसरात, नुकसान झालं, कृषी मंत्र्यांवरून आदेश द्यावे की हर गावामध्ये ज्या गावामध्ये नुकसान झालं त्यांचे पंचनामे करा, पंचनामे पास करून द्यावा. आणि सर कृषी मंत्री जर इकडे रम्मी खेळत असतील तर शेतकऱ्यांनी काय करा? शेतकरी जरी न बघून जर इकडे शेतकऱ्याची मुलं बी जर रम्मी खेळायला लागले तर इकणं लागतं ना, शेतकरी आत्महत्या करीन ना. कृषी मंत्र्याला जर आता त्यावेळेस ते कोणीतरी पत्ते उधळले, तुम्ही त्यांना मारलं, हे तर आपल्याला माराकुटीच काही घेणं नाही आपलं. पण राजकारणाचं आपलं काही घेणं, शेतकऱ्याला राजकारणाचं काही घेणं. शेतकऱ्याचं एकच म्हणणं आहे, तुम्ही माझ्याकडे लक्ष द्या, माझं नुकसान भरपाई द्या, योग्य तो भाव द्या. हा विषयच म्हणजे शेतकऱ्याला भाव पण देत नाही. ते विषय तो चालला ना की भाव जरी दिला कधी शेतकरी आत्महत्या करणे. तुम्ही आता तुरीला बघितलं, तुरी 6,062 रुपये चालली, कापूस 6,000 7,000 जातो, सोयाबीन 4,000, सोयाबीन विकत होती 12,000 8,000 पण विकली सोयाबीन. आता 4,000 एकरी जर काढायला गेलं सोयाबीनला तर एकरी 5-6 रुपये काढणारे मजूर घेतात. आणि एकरी सोयाबीन किती उरले आपल्या तिकडं? 4 आणि 5 क्विंटल. तिकडं दुसऱ्या देशामध्ये जर बघितलं एकरी सोयाबीन होती 15 क्विंटल 20 क्विंटल. दुसऱ्या देशामधलं जे पिकाचं प्रमाण आहे जे उत्पन्नाचं, आपल्या तिथं जे काय म्हणते कृषी विद्यालय आहे, हे इथं पण काही रिसर्च करीत नाही की या शेतकऱ्याचं मालाचं प्रमाण कसं वाढन काय वाढन. हे तिथं बसून काय यायचे पण रम्यात चालू असेल, याचा बी काही भरोसा नाही. इथं काय कुठलं कृषी विद्यालय? बदनापूरला पण कृषी विद्यालय आहे ना. हो, आता रिसर्च करायसाठीच ना ते पण शेतकऱ्यांच्या शेती पिकाचं आणि काही अडीअडचणी रिसर्च करण्यासाठी. हे रिसर्च करत असेल का तिथं? यांनी कधी येऊन बघितलं का कोणत्या शेतकऱ्याची काय आशा आहे काय नाही? शेतकऱ्याला काय वाटतं बाबा आपल्या पिकाचं प्रमाण वाढलं पाहिजे. आता इकडे आपल्या तिकडे बघा तुम्ही एकरी 4 आणि 5 क्विंटल सोयाबीन होतं, तर दुसऱ्या देशात होतं ना, आम्ही बघितलं ना युट्यूबला, 15 आणि 20 क्विंटल सोयाबीन होतं एकरी. आपल्या तिकडे 4 आणि 5 क्विंटल. मग त्या लोकात त्या देशाची जर टेक्नॉलॉजी इतकी चांगली असेल, आपल्या देशाची पण आहे ना. यायला फुकट पगार देतात का? शेतकऱ्याच्या जीवावर पैसे कमवते नाही, याला पगार तिथूनच जाते ना. मग यांनी इथं पासून हेच करते की रम्मी खेळ हे खेळ, कृषी मंत्री तेच करते, इथं पण करत असेल. त्यांना जंगली रमी पे आहो ना महाराज. नक्कीच शेतकऱ्यांच्या भावना तीव्र झालेल्या आहेत आणि आता या नुकसानीचं शासनाने आदेश देऊन पंचनामे करावे अशा मागणी या शेतकरी वर्गातून केली जात आहे. story.com साठी योगेश.